नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांची जळगावात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि आदित्य लॉनेत ह्या पार पडल्यानंतर या ठिकाणी पैसे वाटपाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। सुषमा अंधारे यांनी याबाबत ट्विटरवरून तक्रारसुद्धा केली होती। या प्रकरणात आता आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे, या संदर्भात जिल्हा प्रशासनाची नेमकी कशी कारवाई केली जाणार आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आहेत। काय सांगाल सर, नेमकं काय प्रकरण आहे आणि आपल्याकडून कशा पद्धतीची कारवाई केली जाते? ये जो कार्यक्रम होता, सभा होता, त्या ठिकाणी आपले जो फिरती पथक आणि जो फ्लाइंग स्क्वॉड आहे त्या ठिकाणी उपस्थित होते। फ्लाइंग स्क्वॉडकडून आपण जवाब पहिल्यांदा घेतला। ज्यावेळी या विषयीची व्हिडिओ ज्यावेळी आपल्या लक्षात आली तो ते शनिवारची रात्री सुमारे 11:30-12ची वेळ होती। इमिडिएटली आपण फ्लाइंग स्क्वॉडकडून विचारला। त्याच्यानंतर जो त्या ठिकाणी दिसत होते त्यांच्याकडून पण जवाब नोंदवण्यात आला की नेमकी या प्रकरणमध्ये काय होत होता। त्यांच्याकडून जो जवाब प्राप्त आहे ते जवाब आपण आपले जो मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्याला म्हणजे आदरणीय विभागीय आयुक्त साहेब आहेत त्यांच्याकडे आपण आता सादर करणार आहे आणि अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर याबद्दल होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नेमकी सर कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारावर आपण चौकशी केली? जसं आपण पत्र काढलं होतं, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना चौकशीचे आदेश पण दिले होते, तर त्यांनी काय काय मुद्द्यावर चौकशी केली? 2 प्रकारची चौकशी होती। एक आहे की कोई अनुचित घटना घडली की आणि फ्लाइंग स्क्वॉडने त्याच्यावर काय कारवाई केली त्याच्याबद्दल आपण एक विचारलं होतं संबंधित फ्लाइंग स्क्वॉडला। आणि दुसरी गोष्ट आहे की जो लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत होते त्यांच्याकडून विचारण्यात आलं की नेमकी ये पैसेचे वाटप होत होता की नाही, आणि यदि होत होता तर त्याचं कारण काय आहे, त्याच्या निवडणूकशी काय संबंध आहे का, मतदारांना प्रलोभन देण्याचा काय प्रयत्न करण्यात येत आहे का, असं करके विचारण्यात आलं होतं। त्यांनी याच्यामध्ये डिनाय केलेलं आहे आणि त्यांचं बेसिकली म्हणणं आहे की ते वेंडर्सला काय पेमेंट करत होते आणि जो निवडणूक एजंट्स आहेत त्यांना ते पेमेंट करत होते, जो निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने आहे, असं करके त्यांच्या लेखी जवाब प्राप्त आहे आणि त्या लेखी जवाब आपण पुढे पाठवून देणार आहे आणि त्याप्रमाणे योग्यता कारवाई होईल नियमानुसार। तर या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चौकशीचं पत्र काढण्यात आलं। पत्रात 3 मुद्द्यांवर ही चौकशी करण्यात आली। त्यामध्ये त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला परवानगी होती की नाही, दुसरं म्हणजे त्या ठिकाणी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये दिसणारा प्रत्येक व्यक्तीचे जबाब हे घेण्यात आलेले आहेत आणि त्याच जबाबात त्यांच्याकडून अशी माहिती प्राप्त झालेली की एक निवडणुकीची प्रक्रिया असते, एजंटला त्या निवडणुकीच्या नियमानुसारच ते पैसे देण्यात आल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। हा संपूर्ण चौकशी केली जाऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा चौकशीचा अहवाल ह्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे अहवाल पाठवला जाणार आहे आणि त्या अहवालानुसार या पुढे कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। आता या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यामध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती पूर्ण चर्चेचा विषय बनलेला आहे। आता नेमकं या प्रकरणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे आणि यानंतर आता जिल्हा प्रशासनाने सुद्धा अहवाल पाठवण्याची या ठिकाणी तयारीला सुरुवात केलेली आहे। हा अहवाल गेल्यानंतर आता त्या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।